तर मित्रांनो घाबरू नका, हे सगळे गंभीर विषयावर चर्चाच करायचे, सरांसोबत भांडत नाहीत. तर मित्रांनो मी आपला ब्लॉगर आहे, तुम्हाला माहितीच आहे आपला इशेच भारी. तर कॉलेजमध्ये गेल्या गेल्या आपण आपल्या मित्रांना लावला फोन आणि निघालो कॉलेजमध्ये वरती गेल्या गेल्या मी पाहिलं की आपले जेवढे पण प्रॅक्टिकलची मेहनत होती, जे की 3-3 घंटे आपण लिहून काढली होती, ती आपल्या कचऱ्याच्या कुंडीत पडलेली होती. आणि ती जाणार होती आता युनिव्हर्सिटीला. थोड्या वेळानं आपल्याला दिसला पवन काय सरांसोबत बोलत होता त्यालाच माहिती. मग आपल्याला थोड्या वेळानं कळालं की सरांनी सर्वांना दिलेलं आहे, काय आपण 6व्या सेमिस्टरला ट्रेनिंगला जाणार आहोत म्हणून 6व्या सेमिस्टरचा जे युनिव्हर्सिटीचा फॉर्म होता एक्झामचा, ते आपण आधीच भरायला सरांनी आपल्याला दिला होता. पौर्णिमा तर भरत होती आणि आपला तर भरायचा राहिला होता, त्याच्यामुळे आपल्याला काही भरायचा कळत नव्हता. आपण म्हणलं पौर्णिमाला लिहून दे की, तर तिनं मस्तपैकी मोठ्या मनानं मस्तपैकी लिहून दिला. फॉर्म तर भरणं झाला होता. मग आपल्याला वर्गात तर काही करमत नव्हतं. आपण इकडे तिकडे नजर टाकली तर आपल्याला दिसला तुषार एवढा गंभीर विषयावर कोणाला बोलत होता काय माहिती. भाऊचं आधीच कुठं लव नव्हतं आणि भाऊचं त्याच्यात ब्रेकअप सारखं तोंड होत होतं काय माहिती. मग आपल्याला ब्रेकअपच्या विषयावरून ध्यानात आलं की वर्गामध्ये ही पडली होती मस्तपैकी सुलाची बॉटल, वाईनची बॉटल पाहून आता काही जणांच्या तोंडाला पाणी सुटेल नका टेन्शन होती, बॉटल खुली आहे. मग आपल्या डोक्याच्या तर बत्त्यात चलत नव्हत्या म्हणून आपण काय विचार केला, आता आपलं काम तर सगळं झालं होतं कॉलेजचं, आपण निघाव गुपचाप बाहेर. मग आपल्या मित्राला केला इशारा, निघालो बाहेर. आता बाहेर जाऊन काय करावं तर आपल्याला काही दिमागाचं तेवढं चलत नव्हतं, तुम्हाला कळालं. मग आपण निघालो घराकडे. चला बाय.